मित्रांनो, माणसानं राजकारणात काय यावं? कारण गेल्या 2 महिन्यापासून मी एक पक्षामध्ये प्रवेश केला DPI म्हणून. आणि DPI पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी मला अहमदनगर जिल्हा सचिवपद दिलं. समाज जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना दररोज काही मित्रांच्या प्रतिक्रिया असतात, काही अनुभवी व्यक्तींच्यासुद्धा प्रतिक्रिया येतात की सर, आपण राजकारणामध्ये यायला नाही पाहिजे होतं, की राजकारण हे लबाडाचं आहे, राजकारण हे खऱ्याचं नाही, लबाडाचं राजकारण असतं. परंतु ज्यावेळेस गोष्ट आपल्या स्वाभिमानावर येते ना, विषय ज्यावेळेस आपला स्वाभिमानावर येतो ना, प्रश्न ज्यावेळेस स्वाभिमानाचा येतो ना, त्यावेळेस राजकारणामध्ये येण्याची गरज असते. श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी गेलेले होते धृतराष्ट्राकडे, दुर्योधनाकडे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं आहे, आम्हालाच द्या, आमचं आहे, आम्हालाच द्या. परंतु त्यावेळी धृतराष्ट्राने आणि दुर्योधनाने सांगितलं की मी एक सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा तुम्हाला देणार नाही. आणि तिथून खरं युद्ध पेटलं. विषय स्वाभिमानावर आला. जीवन जगत असताना आपण आध्यात्मिक कार्य करतो, धार्मिक कार्य करतो. अनेक जण म्हणतात की आपण सर गीतेचा प्रचार करता, माऊलीचा प्रचार करता, आध्यात्मिक आहोत, धार्मिक आहोत, तुम्ही राजकारणामध्ये यायला नाही पाहिजे, गरज नाही तुम्हाला राजकारणाची. विषय ज्यावेळेस स्वाभिमानावर येतो त्यावेळेस राजकारणामध्ये येऊन यावाच लागतं. कारण ज्यांची समाजामध्ये काहींना किंमत नाही, ज्यांची समाजामध्ये पद नाही, प्रतिष्ठा नाही, लायकी नाही, योग्यता नाही, घरी त्यांना त्यांची बायको ऐकत नाही, घरी कवडीची किंमत नाही, समाजामध्ये किंमत नाही, समाजामध्ये योग्यता नाही, वैचारिक लेवल, वैचारिक उंची त्याची उंच नाही, वैचारिक पातळी कमी आहे, जे मूर्ख आहेत, मूढ आहेत, अज्ञानी आहेत, आसुरी प्रवृत्तीचे आहेत, ज्यांना घरी किंमत नाही कवडीची सुद्धा, ज्यांना समाजात पद नाही, प्रतिष्ठा नाही, ज्यांची लायकी नाही, ज्यांची योग्यता नाही, ती लोकंसुद्धा आपल्यावर शासन करायला लागतात. म्हणून राजकारणामध्ये आज चांगल्या व्यक्तीची गरज आहे, चांगल्या लोकांची गरज आहे. म्हणून राजकारणामध्ये येऊन यांना कायद्याच्या भाषेमध्ये समजावून सांगावं लागतं. स्वतःसारखी सरळ करावं लागतात लोक काही काही. नाही ते अनफड लोक, ज्यांना किंमत नाही, मी जाणीवपूर्वक सांगतो, ज्यांना किंमत नाही, ज्यांना कवडीची किंमत नाही, योग्यता नाही, लायकी नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही, समाजामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही, ती लोकंसुद्धा आपल्यावर शासन करायला लागतात. म्हणून यांना स्वतःसारखं सरळ करण्यासाठी आपल्याला राजकारणामध्ये येण्याची गरज आहे. राजकारणामध्ये लबाडाचं राजकारण हे खोटं आहे, लबाडाचं राजकारण नाही. जर आपल्याला समाजभिमुख कामं करायची असतील, समाजाला, लोकांना, आपल्याला या राष्ट्राचं, या राज्याचं, या देशाचं उन्नती करायची असेल, विकास करायचा असेल, तर चांगल्या लोकांची गरज आज राजकारणामध्ये आहे. म्हणून राजकारणात येणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या लोकांना कळत नाही, ज्यांची लायकी नाही, ज्यांची योग्यता नाही, ज्यांना कवडीची किंमत नाही, घरात किंमत नाही, दारात किंमत नाही, ती लोकंसुद्धा आपल्यावर शासन करायला लागतात बरं का मित्रांनो. म्हणून राजकारणात येणं गरजेचं आहे. राजकारणामध्ये येऊन यांना कायद्याच्या भाषेमध्ये समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणून राजकारणात यावं लागतं, नाही तर राजकारणात यायची गरज नाही. ज्यावेळेस आपला स्वाभिमानावर ठेस पोहोचते ना, ज्यावेळेस लोक आपल्याला अटॅक करतात, ज्यावेळेस लोक आपल्याला त्रास देण्याचं काम करतात, त्यावेळेस राजकारणात येऊन यांना नीट करायचं असतं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना त्रास व्हायचा, अनेक जणांचा त्रास व्हायचा, त्याच्यामुळे त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करून त्यांनी अनेक लोकांना नीट केलं, कारण त्यांचा विषय स्वाभिमानाचा होता. एवढं स्वाभिमानाचा विषय आला ना, राजकारणामध्ये येऊन या लोकांना सरळ करायचं असतं.